पुण्यामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे? मिकी, पुण्यातल्या मार्केटमध्ये सध्या काय चाललंय? अमोल, आज पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जवळपास 888 गाड्या या ठिकाणी आलेल्या आहेत। दररोज नेहमी आपण पाहिलं तर या मार्केट यार्डमध्ये जवळपास 1200 ते 1250 गाड्या या उत्पन्न बाजार समितीमध्ये येत असतात आणि आज जवळपास 888 गाड्या या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। जवळजवळ 70% ही आवक आलेली आहे आणि त्यामुळे आज 7व्या दिवशी या संपाचा फारसर असर परिणाम या ठिकाणी या कृषी उत्पन्न बाजार समितीवर दिसत नाही। मी दाखवू इच्छितो की या बाजार समितीची काय परिस्थिती आहे। सध्या मोठ्या प्रमाणात आवक झालेली आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात जे किरकोळ विक्रेते आहेत या ठिकाणी आलेले आहे आणि आज जे भाजीपाल्यांचे जे दर आहेत ते देखील कमी आहेत, असं फारसर काही वाढलेले असं दिसत नाहीये। जसं आपण कोथिंबीरची गड्डी पाहिली तर जवळपास 30 रुपयेपर्यंत पोहोचलेली आहे आज। त्याचबरोबर कोथिंबीरची मेथीची गड्डी पाहिली ती 15 रुपयेपर्यंत आलेली आहे। मिरची जी सगळ्यांना तिखट लागत होती काही दिवसापासून ती आता पार 60 रुपयेपर्यंत आलेली आहे। असे आता हळूहळू जो भाव वाढलेला ते देखील आता कमी व्हायला सुरुवात झालेली आहे। मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। आज आवक देखील वाढलेली आहे। आपण पाहायला गेलो तर भाजीपाल्यांच्या जवळपास 398 गाड्या या ठिकाणी आलेल्या आहेत। त्याचबरोबर फळांच्या गाड्या असतील जवळपास 265 गाड्या आलेल्या आहेत। त्याचबरोबर कांदा बटाट्याच्या गाड्या बोलायला गेला तर जवळपास 225 गाड्या या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आणि त्यामुळे आज 7व्या दिवशी या ठिकाणी पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फारसर असर दिसत नाहीये। कारण जो शेतकरी आहे त्याचा माल शेतीमध्ये तयार आहे, त्यांनी मेहनत जी केलेली आहे आणि तो त्या ठिकाणी तो कसं सडताना कसं पाहू शकतो। म्हणून आता आज 7व्या दिवशी जो पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे या ठिकाणी जवळपास 70% आवक झालेली आहे आणि फारसर असर आज परिणाम या संपाचा आज तरी या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिसत नाही। अमोल, नक्कीच 70% आवक जी आहे ती आलेली आहे आणि नाशिक प्रमाणेच पुण्यात सुद्धा बाजार पूर्वपदावरती येतोय।